तर हाय गाईज, आता आम्ही आलोय गोरखगडावरती. आता हे बघा, इथून आता हे प्रवेशद्वार आहे. आता निघतोय गडावरती चढायला. तर चला भैया, आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. दाखवतो तुम्हाला वरती गेल्यावरती मंदिर वगैरे. हे बघा, आता हे बघा इथं वगैरे सगळं हे बघा. हे बघा पूर्ण असं आहे, एकदम चांगलं आहे वातावरण. मंदिर बिंदिर. एक मिनिट पॉज करू. तर आम्ही आता मध्ये रस्त्यामध्ये पोचले. आता बघा काय व्ह्यू आहे इथं. हा, एक नंबरचा. हे बघा, क्या पता किधर बैठे आ भाई. कसा आहे हा? 1 घंटा हो गया. 1 घंटा, 1 तास झाला. 1 तास त्याच्यावरती आलं. निम्माच्या निम्मा गडावरती चढून आले, पण ते मंदिर तेव्हा का दिसला. आयचे जय. सो गाईज, आपल्याला आता मंदिर दिसले ते बघा त्या गडावरती. तुम्हाला झूम करून दाखवतो 1 मिनिट. फक्त पप्पा चालले जातो पटापटा. हे बघा, हे इथं ते मंदिर आहे, ते दिसणार नाही तुम्हाला. सोडं जाऊ द्या. तर चला जातो आता पटापटा. पाहिजे पुरा घाम गळालाय. आम्ही आलो अर्धा गाड्यावरती. बघा शकते इकडचा व्ह्यू कसा आहे एकदम. देदांका श्रीलंका. हे बघा, पप्पन मी आम्ही दोघं बी. आमची बॅग तिथे, हेल्मेट इथे. आता जातो तिकडं. चला आता भेटू आपण वरती गेल्यावरती गोरक्षगडावरती. चला बाय बाय. नजारा बघा, नजारा बघा. नजारा कसा आहे. नजारा एक नंबर बघा. पप्पांनी आता केली चढायला सुरुवात. आम्ही लय खालून आलो भाई. गाव पण दिसत नाही इथं, काहीच नाही. एवढं डोंगरावरती आलंय की तुम्हाला खालचं गाव सुद्धा दिसणार नाही. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर हे बघा गाईज, मला वाटलं काय भाई अजून पण काय ते डोंगरावरचं ते मंदिर जाता येत नाही वाटलं. म्हणलं इथपर्यंत स्टॉप आहे का काय, पण स्टॉप बिप काय नाही. इथूनच तर खरा प्रवास चालू होतं. हे बघा, इथूनच तर प्रवेशद्वार आहे गोरक्षनाथांचं गडांचं. आता ते मंदिर आहे पुढं. तर बघा इथं प्रवेशद्वार आहे. वाटलं नंतर मला वाटलं का इथंच समाप्त होते, वरती यायला चान्स नाही. पण हे बघा, इथून प्रवेशद्वार आहे. ओम चैतन्य गुरु गोरक्षनाथाय नमः. ओम नमो आदेश अलख निरंजन. आगे आगे गोरख जागे. आदेश मेरे बड़े बाबा का आदेश अलख निरंजन. ते बघा. तर असं अजून वरती जायचं आपल्याला. तर बघा व्ह्यू पण बघा चांगला. बघून घ्या, व्ह्यू चांगला आहे एकदम. आणि बघा हे गड कोणता गड आहे का माहिती नाही. ट्रॅकिंगसाठी पोहोचत जातो त्या गडावरती. आणि हे बघा, हे तोफ दिसतोय का, इथं शिवाजी महाराजांचे. जय शिवाजी महाराज. तर इथं काय व्हायचं माहिती का, पुरेच्या काळी इथं ना लोक स्वयंपाक बनवायचे. स्वयंपाकाची ही कपार आहे इथं बघा, दिसतंय का तुम्हाला दगड वगैरे. ही कपार स्वयंपाकाचे राहायचे आणि मग ते मुक्काम इथंच करायचे. तर इकडे एक विहीर पण आहे, पण ते आता विहीर आपल्याला दिसत नाही. पण आता हे बघा, अशा पायऱ्या तिथं. हे बघा, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, इथून अशा पायऱ्यात आणि असा वर डोंगर तुम्हाला दाखवतो. चला. गाईज फायनली आता आपल्याला एक सीडी लागलेली. ह्या सीडीवरती जायचं. ह्या सीडीवरती गेलं का मग परत तिथं वरती सीड्या आहेत, त्या दिसल्या का त्या सीड्या तिथं. त्या सीड्यानी मग परत त्या बोगद्यातून परत तिकडं. म्हणजे किती आम्ही कमसे कमी ना ह्या डोंगराला ना 7-8 आडे घातले असतील. 7-8 आडे गोल 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 गोल. कारण की त्याशिवाय देवाची वाटच भेटत नाही ना. असे देवाच्या दरबारामध्ये देव स्वतःहून येतो बरं का. तरी जाण्याचा मार्ग नसला ना तरी देव बरोबर दाखवतो. आता मी तर किती वैतागलोय तरी पण आता देव दाखवतोय. जसं देव वाट दाखवल तसं आपण जायचं. आपल्या मर्जीने पळायचं नाही की आपल्याला वाट भेटत नाही, मग नाटकं नाही करायची. तुम्हाला जर खरंच इच्छा असेल देवाची, खरंच जर तुम्हाला इच्छा असेल ना बोलावण्याची, तर देव कसा पण वाट दाखवतो. हे कायम लक्षात ठेवायचं तुम्ही. तर हे बघा गाईज,
आता जातोय आम्ही. पप्पा चाललेत वरती वरती हळूहळू हळूहळू हळू. दिसतंय का तुम्हाला? इकडून ही शिडी आहे. तर बघा असं. आणि आता ह्या डोंगराला आम्ही कमसे कम खरं सांगतो 7-8 एडी घातले असतील घुमून 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 घुमून. तेव्हा आता आम्हाला ही सीट भेटलेली. आणि मला आहे ना लई इच्छा होती वरती जाण्याची. मी पप्पा बोलत होते आता जाऊ इथूनच मागं फिरू, पण मी बोललो नाही मला जायचं आहे. तर आता थांबा 1 मिनटं पप्पांचा फोटो काढतोय. बोला 2 शब्द बोला. नको आता जिरली आमची भाऊ एवढं चढून चढून. पप्पा बी काय बोल ना भाऊ. या डोंगरच्या वरती आलो. ढग आम्हाला भेटायला आली पण काय अजून देव काही दिसत ना भाई वरती. आता बघू जाऊ आता मंदिरामध्ये पाया पडायला मस्त आहे. आता तर खरं एवढं बघून आहे ना खाली बघून डायरेक्ट डोळे गारा गारा फिरू आले. डोळे खाली बघितले भाई डायरेक्ट गारा गारा. भाई चढलं तर चढले भाई. आता उतरताना पुरी वाट लागणार आहे भाई एवढं 100%. तर चला भेटू आता वरती जाऊ आणि भेटू लगेच. तर फायनली काय आम्ही आलो इथं मंदिरापाशी. बघा दिसते का मंदिर? तर इतका आनंद होऊ राहिला ना. सकाळपासून 7 वाजल्यापासून गड चालू केले तर आता 9 वाजायला आलेत. 2 तास लागलेत कम्प्लीट. बघा ना किती उंचवरती ते मंदिर आहे बघा. काय व्ह्यू पण इथून काय व्ह्यू दिसतोय. हा 1 नंबर भाई भन्नाट. हे मंदिर बघा 2 तासांनी आमचं हे मंदिर झाले दर्शन. लय स्ट्रगल केला भाई. हे बघा मंदिराचे, हे बघा मंदिराचं दरबार. ओम शिवगुरु गोरक्षनाथाय नमः. गोरक्षनाथांचं मंदिर आहे आपल्या नाथपंथांमधलं एक मंदिर आहे. त्याचं नाव गोरक्षनाथ असं. नाथपंथीमधलं एक नाथ म्हणजे गोरक्षनाथ. त्यांचं मंदिर पण एकदम भारी वाटलं. 1 नंबर बाई 1 नंबर. तर चला आता आपला ब्लॉग इथे संपलेला. चला भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.